मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय. आज आपण धम्मभूमीच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्ताने सगळेजण आपण उपस्थित झालो आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी धम्मदीक्षेच्या पूर्वी 2 वर्ष अगोदर धम्माचा पाया रुजवण्यासाठी या धम्मभूमीवरती रंगवून आणलेल्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे. तेव्हापासून या स्थळाला धम्मभूमी म्हणून ओळखलं जातं. भारतीय इतिहासामध्ये परंपरेने नाळल्या गेलेल्या, पिचले गेलेल्या आणि परंपरेने दबले गेलेल्या समाजाला मानवतेच्या विकासामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांनी या धम्मभूमीच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. या ऐतिहासिक धम्मभूमीचं महत्त्व आपण सगळ्यांनी जाणून ही जी धम्मभूमी आहे, ही धम्मभूमी कशी वाढली पाहिजे, बाबासाहेबांनी रंगूंच्याच भाषणामध्ये भारतातील धम्मचळवळीची वाटचाल कशी असावी या उद्देशाने जो भाषण दिलेला आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की भारतामध्ये 4च प्रमुख ठिकाणी भव्य दिव्य असे विहार पाहिजेत आणि त्यातील पहिलं विहार बाबासाहेबांच्या स्वप्नातलं म्हणजे या धम्मभूमीचं असावं असं आपल्याला वाटतं आहे. कारण 14 ऑक्टोबर 1956ला आपण दीक्षा घेतली, पण त्या अगोदर धम्मभूमीवरती बाबासाहेबांनी धम्माचं बी रुजवलेलं आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये या धम्मभूमीचं नाव लौकिकास व्हावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. त्या उद्देशानेच 1954 ते आजपर्यंत अनेक धम्मप्रचारकांनी आणि धम्मभूमीच्या विकासकांनी या धम्मभूमीची जी वाटचाल जी आहे हे आपलं तन मन धन लावून करतायत. इथून पुढे देखील ह्या धम्मभूमीचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो. इथे मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी आभार व्यक्त करतो. जय भीम नमो बुद्धाय. आजच्या या मंगलमय दिनी आपण